अहमदनगरचा किल्ला जेव्हा इतिहास वळणावर होता. साल होतं 1803. मराठ्यांची धगधगती अस्मिता आणि ब्रिटिशांची वाढती सत्ता. अहमदनगरचा किल्ला मराठा साम्राज्याचा एक अभेद्य बुरुज. पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला मराठ्यांच्या लष्करी ताकदीचं प्रतीक होता. पण 8 ऑगस्ट 1803 रोजी ब्रिटिश सेनापती आर्थर वेलस्लीने आपली फौज घेऊन या दुर्गावर हल्ला चढवला. तोफांचा गडगडाट, तलवारींचा झणझणाट आणि तासनतास चाललेल्या रणधुमाळीत अखेर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. हा क्षण होता दुसऱ्या मराठा युद्धाचा प्रारंभ बिंदू आणि मराठ्यांच्या पतनाची सुरुवात. आजही अहमदनगरचा किल्ला उभा आहे, इतिहासाच्या साक्षीदारासारखा, जिथे एक साम्राज्य हरलं आणि दुसरं उभं राहिलं. हा केवळ किल्ला नव्हता, तर एक युग होतं.